माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उजनी धरणामधून सध्या सोलापूर जिल्ह्यातील 1.5 लाख हेक्टरला पाणी मिळते। याशिवाय आता बार्शी, शिरापूर, देगाव, एकरूख, आष्टी, सांगोला व मंगळवेढा उपसा सिंचन योजनांची कामे सुरू आहेत। शिरापूर बार्शी एकरूख योजना 2026 मध्ये पूर्ण होणार असून देगाव, आष्टी, सांगोला, मंगळवेढा योजनांसाठी डिसेंबर 2027 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। त्यानंतर आणखी 1,34,746 हेक्टर शेती जमीन ओलिताखाली येणार आहे। गावागावातील लोकांचे स्थलांतर झाले। जून 1980 मध्ये 117 टीमचे साठवण क्षमतेचे उजनी धरण झाले। उजनीवर 126 किलोमीटरचा उजवा आणि 132 किलोमीटर लांबीचा डावा कालवा बांधला गेला। त्यातून 1,47,800 हेक्टर जमिनीला पाणी मिळते। सीना व माडा दहेगाव उपसा सिंचन योजनांमधून 38,000 क्षेत्र ओलिताखाली आहे। आता नव्या 7 उपसा सिंचन योजनांचे 1,34,746 हेक्टरला पाणी मिळणार असून जिल्ह्यामध्ये खरीपाचे क्षेत्र वाढले आहे। जिल्ह्यात आता सुमारे 45 साखर कारखाने असून बागायती क्षेत्र विशेषतः फळबागा वाढल्या असून यामुळे शेतकऱ्यांच्या दारात उभ्या न करणाऱ्या बँका दरवर्षी सुमारे 5,000 कोटींचं कर्ज वाटप करीत आहेत। शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी जिल्ह्यातील 7 उपसा सिंचन योजनांची कामे सुरू असून काही योजना जून 2026 पर्यंत पूर्ण होतील तर 2027 पर्यंत बाकीचे होतील। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आणखी 1 लाखांहून अधिक हेक्टर शेती जमिनीला उजनीचे पाणी मिळेल। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।